आहे काळा ज्ञानेश्वरी नाही का. चंद्र तिथे चंद्रिका, शंभू तिथे अंबिका, संत तिथे विवेका. संतांकडे विचार आहे आणि आमच्याकडे विचार आहे, म्हणून आमच्या पदरी दुःख पडलं माय. दुःख पडण्याचं काय कारण काय आहे? विवेक नाही, विचार नाही. बघा एक सांगतो उदाहरण. कुंभार मामा मातीचे गाडगे बनवत होता. नीट आहे का? विचार सांगलो आम्ही. कीर्तन कुठं चालू आहे कळावं नाही का. करता करता मातीचे गाडगे बनवता बनवता त्याच्या मनात विवेक आला की आपण चिलीम बनवावं. विचार येते महाराज माणसाला काही दुर्बुद्धी. आणि मग तू चिलीम बनवायला चालू केला. चिलमीचं काम माहित आहे तुम्हाला नाही का महाराज? काही लोकांना माहित नसेल पण काही जणांना पक्क माहित आहे. बनवता बनवता पुन्हा विचार बदलला. का बर? त्याला कळालं चिलीम अशी वस्तू आहे ही स्वतः जळते दुसऱ्याला जळते. काय उपयोग आहे म्हणला बनवून? कॅन्सल म्हणला. पुन्हा विचार बदलला. विचार सांगला मी. आणि करता करता त्यानं ते माठ बनवायला चालू केली पाण्याची. माठाचं काम त्याला विचार बदलला. कळालं माठ स्वतः थंड राहतो इतराला सुद्धा थंड करतो. तस संत आपण तरुणी तारी तुझी आते, आपण तरुणी तारी तुझी आते, आपण तरुणी तारी तुझी आते, आपण तरुणी तारी तुझी आते. वाढविले माते बाळा द्यायचे, वाढविले माते बाळा द्यायचे, वाढविले माते बाळा द्यायचे. संतांचं एकच काम आहे, आपणही तरणे आणि दुसऱ्यालाही तरणे. जसं स्वामीचा श्लोक आहे, जगा आणि जगू द्या. तुम्हीही जगा आणि दुसऱ्यालाही जगवा. पण आज स्वार्थ सुटना. संतांचं जीवन सांगू लागलो आम्ही. एक आहे संतांचं जीवन जर पाहिलं तर परोपकाराचं जीवन आहे महाराज. पुन्हा संतांचं नाही का महाराज? संतांचं जीवन म्हणजे एकच आहे. बुडती हे ज्ञान न देखवे डोळा, येतो कळवाळा हो मनोनिया, येतो कळवाळा मनोनिया, येतो कळवाळा मनोनिया, येतो कळवाळा. बुडत ही जाना न देखवे डोळा, येतो काय आहे? परोपकाराचं जीवन आहे. आपण जीवनाचाच विचार करू लागलो. नीट लक्षात या. बुडती हे जन जे बुडणार डोळा. काय झालं? जिथं धर्म संपला अधर्म वाढला, नीती संपली अनीती चालू झाली. जिथं व्याभिचार वाढला, जिथं धर्माचा अहंकार माजला, ते जैन म्हणजे बुडलालेलं जग आहे नाही का महाराज? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः. किंवा एक श्लोक आहे, ग्लानिर्भवति भूतले. या भूतलावर ज्या ज्या वेळेस अहंकार माजतो नाही का महाराज, अधर्म माजतो, त्यावेळेस संतांचे अवतार आहेत. आणि संतांनी तुम्हाला आम्हाला इथं तारलेला आहे, म्हणजे परोपकार लाव. आणि एक सांगतो, संतांचं जीवनच म्हणजे एकच असं आहे, मला विषय वाढवायचे नाही, संतुष्टती संताः. जे संतुष्ट आहेत ते संत आहेत. अजून सांगतो, ज्यांच्याकडे संयम आहे ते संत आहेत. लक्षात घ्या. आता तुमच्या आमच्याकडे संयम आहे का? जीवन बघू लागलो आम्ही बरं. पार्श्वभूमी आहे, लक्षात घ्या नाही का? आज माणसाला शिजूजी पर्यंत काही लोक थांबतात, पण न्यूजी पर्यंत संयमच नाही महाराज. काय नाही महाराज, आमच्या भागात एकानं सोमवार धरलं कधी नाही नाही का? आणि त्याला म्हणले त्याला कोणतं सांगितलं 12ला सोडतील म्हणून. सकाळी 10:30 पासून विचारू लागलं काय केले जेवायला म्हणून. संयम सांगायला नाही का? मग म्हातारीनं म्हणली काय नाही, आज रस आहे, दिरडे आहेत, भजे आहे, भरलेले वांग्याची भाजी आहे. असं म्हणल्यावर ह्याचा संयम सुटला. सगळ्या गावात येऊन लागलं, वाजले का 12 म्हणून. 12 वाजायचं सोडतो
महाराज एक मारुतीच्या पारावर आधीच 12 वाजलेलं म्हातारा बसलं होतं म्हणजे बंद पडलेल्या गडलाचं त्यानं म्हणलं महाराज ए आप्पा वाजले 12 हाना म्हणलं घरी आलं वाढ 12 वाजले म्हणलं 12 वाजले होते का नाही महाराज हा म्हणजे संयम नाही नाही का महाराज एकानं महाशिवरात्र धरलं आमच्याकडे आता ह्या ह्याच्यात सकाळपासून शेंगदाणे खा गुडदाणे खा शाबदाना खा भगर खा महाराज कच्चून खाल्लं पुन्हा 2:30ला उठलं उजळलं का म्हणून संयम सांगायला बायकोनी म्हणली येड्याव का काय दिवसभर चोरला लाव म्हणली आणि अजून उजळलं का म्हणून विचारायला झोपा झोपा उगा म्हणली पुन्हा 3:30ला उठला अजून उजळलं का ग काय येड्यावनी करा रे मा कधी नाही ती महाशिवरात्र झोपा पुन्हा 5ला उठलं उजळलं का म्हणून अजून नाही म्हणली आज काय उजडत नाही म्हणलं मला गिळल्याशिवाय शिवार 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 हा संयम संतांकडे पण आमच्याकडे नाही आम्ही जीवनच बघू लागलो अजून सांगतो संतांकडे अवस्था आहे आणि आमच्याकडे व्यवस्था आहे फरक किती बघा संतांकडे बाबा अवस्था आहे समाधीस्थ अवस्था आहे संतांची आणि आम्ही तुम्ही कशाला बोलला व्यवस्थेला आता मी काल उलालतो परवा एकानं म्हणलं गेलतो का लग्नाला सोयऱ्याच्या त्यानं म्हणला गेलतो कशी केली व्यवस्था त्यानं कच्चून खाल्लं होतं आणि म्हणतं जरा नाही चांगलं होतं पण वरण लईच पातळ होतं जीवन म्हणलं व्यवस्थेला किती सांगावं अवघड तुम्ही आम्ही कशी आहो व्यवस्थेकडे भुललेली माणसं आहो पण संत अवस्थेकडे आहे जीवन बघूला लाव चला आणि संतांकडे काय आहे अवस्था आहे संतांकडे दुसरी गोष्ट आहे वैराग्य आहे आणि तुमच्याकडे आमच्याकडे वैताग आहे शिवार 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 अखंडपणे ज्ञानोबराय तुकोबराय नामदेवराय सारखे संत वैराग्य आहेत नाही का आता अभंग घेतलेला आहे त्याला वैराग्य निधी म्हणतात वैराग्य याचं नाव आहे हे वैराग्य म्हणजे सोंग नाही का महाराज आणि तुमच्या आमच्याकडे काय वैताग आहे आज प्रत्येक माणूस संसारामध्ये वैताग आहे प्रपंचामध्ये वैताग आहे पैशानं वैताग आहे संपत्तीनं वैताग आहे एखाद्या सत्तेमुळे वैताग आहे वैताग पण तुमचा आमचा वैताग कसा आहे लटका आहे एक वैतागून म्हणलं नकाच म्हणलं संसार आता जाऊन रेल्वे खाली पडतो म्हणलं लटक सांगू लाव लटिकाय भार सर्व संसार लटिकाय भार सर्व संसार लटिकाय भार सर्व संसार लटिकाय भार सर्व संसार कशासाठी म्हणलं तुमची बी झोप जाते म्हणून काय काय लोक महाराज कीर्तन हुजी पर्यंत निस्ता रुपये चिटकावायचे राहिल्यास तू ग बघते वय बी म्हणणार ना नाही म्हणणार नाही का महाराज आता एका कीर्तनाला गेलतो महाराज नाही का नाही एक माणूस असं करू लागला मला वाटलं काय अभ्यास आहे राव याचा आता कीर्तन त्याच्याकडे बघून केलं मी म्हणलो गेलो काय अभ्यास आहे तुमचा ए म्हणले ती बहिर आहे म्हणले त्याच्या कशाला नादी लागला नाही का मला सोंग नाही परमार्थ म्हणजे विषय काय चालू होता लटका प्रपंच आमचा आणि लटका प्रपंच असा आहे एक वैतागून गेलं आणि रेल्वे खाली पडतो म्हणलं रेल्वेच्या त्या रेल पटरीवर पडलं नाही का महाराज माझ्यासारखा माणूस जात होता त्यानं मला वळखीचं दिसू लागलंय जवळ गेलं ए म्हणले रेल्वे इथं मरताव का काय नाही मला मरायच आला म्हणला वैतागच आलाय म्हणला आणि बाजूला 3 तळ्याचा डबा दिसला मी म्हणलं हे कशाला आणला काय नाही रेल्वेने जर उशीर केला तर खायला लागला का म्हणला शिवार 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 म्हणजे तुमचं आमचं कसं आहे फक्त दिखावा आहे प्रदर्शन आहे मावं नाही का
त्यांना आलंय तर मरायला, आणि काळजी कशाची? रेल्वेला उशीर झाल्यावर खायला लागला. किती अवघड परिस्थिती आहे बघा. हे जीवन लटका आहे, पण संतांचं जीवन हे संयम आहे, प्रेम आहे, विश्वास आहे, अनन्यता आहे, भाव आहे. किती उदाहरणं सांगावं नाही का महाराज. आणि म्हणून महादेव प्रभूच त्या काळचं जीवन जर होतं, त्यांनी म्हणलं हे कुठलंच जीवन बेकार आहे. मला परवा एकानं प्रश्न केला कोरोनामध्ये, गुरुजी जीवन आवश्यक काय आहे हो? मी त्याला एकच सांगितलं, काहीच नाही, जीवनच आवश्यक आहे. शिवार 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 जान है तो जहान है. कळलं का? अहो आपलं जीवन आहे तर सिर सलामत तो पगडी 50 आहे. लक्षात आलं का? आपलं जीवन चांगलं. आणि मी नेहमी सांगत आलो कीर्तनातून, अगोदर स्वतःवर प्रेम करा. बस अहम ब्रह्मास्मी, मीच देव आहे. परवा एकानं प्रश्न केला, गुरुजी देव बघितला का हो? मी म्हणलो बाबा 16-17 वर्ष कीर्तन करू आलो, अजून तर बघाय नाही. त्याला उलट प्रश्न केला, तुम्ही बघितला? त्यानं म्हणला मी बी नाही हो, 50 वर्ष झालं सप्त्यात. एक सांगतो, देव पाहण्याची वस्तू नाही, देव अनुभूतीचा विषय आहे. देव पाहण्या गेलो देवची होऊन ठेलो. देव पाहता पाहता एक दिवस मीच देव झालो, ही संतांची अनुभूती आहे. लक्षात घ्या. एकानं प्रश्न केला, अरे महाराज म्हणतो तुम्ही देव मानता? मी त्याला उलट प्रश्न केला, अरे देव मानू ना न मानू, देवानं मला मानलंय, ह्याच्यापेक्षा मोठं काय आहे? शिवार आणि ज्या दिवशी देव मला मानणार नाही, त्या दिवशी सकाळी गर्दी होईल घरापाशी. कशाला? उचलायला. आणि ती गर्दी पाहायला मी नसणार आहे. हे जगातलं वास्तव्य आहे. लक्षात घ्या नाही का महाराज. मी जीवनच सांगून आलो. अजून एक सांगतो महाराज, देव मानणं न मानणं हे आपापल्या श्रद्धा आणि भावाचा विषय आहे. देवाचा विषय नाही. देव हे तत्व आहे, सिद्धेश्वर हे तत्व आहे, शिव हे तत्व आहे. आणि जगाच्या पाठीवर तत्व कधीच संपत नाही. दिसणाऱ्या वस्तू संपतात. आकाश मिथ्या ओडंबर, नासून जाय चराचर, सगळं नासून जात. पण जगाच्या पाठीवर तत्व राहतं, ते म्हणजे तत्व असणार काय आहे? ते शिव तत्व आहे. मला हे सांगायचं आहे. जसं माशाचं जीवन पाणी आहे बघा, पाण्यात मासा राहतो, कसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. माशाचं जीवन काय आहे? पाणी आहे. बर, पशु पक्ष्यांचं जीवन काय आहे? वृक्ष आहे. तसं तुमचं आमचं जीवन काय आहे? पहिल्याच्या माझे जीवीचे जीवन, माझे जीवीचे जीवन, माझे जीवीचे जीवन, माझे जीवीचे जीवन. देव पार्वती रमण, देव पार्वती रमण, माझे जीवीचे जीवन, माझे जीवीचे जीवन. देव पार्वती रमण, देव पार्वती रमण, माझे जीवीचे जीवन, माझे जीवीचे जीवन. माझे जीवीचे जीवन, देव पार्वती रमण, देव पार्वती रमण, देव पार्वती रमण. माझे जीवीचे जीवन, देव पार्वती रमण, देव पार्वती रमण, देव पार्वती पार्वती रमण. महादेव प्रभूंनी माझं जीवन सांगितलं. इथं आलं कीर्तन. कुठं आलं? पहिल्या चरणात. लक्षात असू द्या. कीर्तन कुठेही जाऊ द्या, 11:30च्या पुढे जाणार नाही, ह्याची दक्षता आहे. मी शिक्षक माणूस आहे. शाळा कधी बी भरू द्या, 4ला सोडता. शिवार 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 शिवार
एकच तास बोलतात. लक्षात घ्या, लक्षात घ्या. माझं काय आहे सांगितलं अभंगामध्ये. माझे जीवीचे जीवन देव पार्वती रमण. नाही का मला देव पार्वतीचा रमण, पार्वतीचा पती, ब्रह्मांडाचा पती, विश्वाचा पती विश्वनाथ, हे माझं जीवन सांगितलं महादेवप्रभूंना. आणि आतापर्यंत तुम्ही हे बघू लागलेलं काय, हे नश्वर जीवन आहे. नाही का, आता सुरुवातच इथून आहे. माझं काय आहे इथून सुरुवात आहे कीर्तनाची. लक्षात घ्यावं थोडं थोडं. माझं काय आहे, माझं शरीर तर आहे का? लोक म्हणतात कुणाचं आहे. बर, माझ्या शरीरावर जर माझी सत्ता असती तर मला दात विचारून पडले असते. माझा असतो तर विचारून केस पांढरे झाले असते. माय तुम्हाला विचारून केस पांढरे होते काय? आप जेव्हा व्हायचे तेव्हाच होते. मग माझं शरीर नाही ना. बर, माझं शरीर नाही, माझे अवयव नाही. अजून सांगतो, माझी बायको तर आहे का? उगा घरचा मुलाला. किंवा माझा नवरा तर आहे का? मग काय महाराज तुम्ही काय बोला, मग कुणाची आहे म्हणचाल? नाही का, पुढे सांगा ना एका दृष्टांतामध्ये. खरंच ही सगळा मायेचा बाजार आहे. नाही का, कांता पुत्र वित्त देहादी प्रपंच दिसतसे साच परिमिथ्या. सगळं खोट आहे होय. उगा प्रोसिजर आहे ही सगळी. सर्व मायेचे ममतेचे, सर्व मायेचे ममतेचे, सर्व माये ममते, सर्व मायेचे ममते नमते. कोणी नाही संगतीचे, कोण नाही कोणी नाही, कोणी नाही रे संगतीचे, कोणी नाही संगतीचे. सर्व मायेचे ममतेचे, सर्व मायेचे ममतेचे, सर्व मायेचे ममते नमते. सर्व मायेचे ममते संतांनी किती गोड सांगितलं बघा. सर्व मायेचे ममतेचे, ममतेचे, कोणी नाही संगतीचे. वा वा वा. शेवटी संगतीचं कोण आहे? कुणीच नाही. खाली हाथ आया था खाली हाथ जाएगा, ढलता सूरज धीरे धीरे, ढलता ही डल जाएगा. नाही का महाराज, काही नाही माणसाचं. दृष्टांत ठेवतो बघा. महादुवता घरातला एक नाही का, 4 आश्रम आहेत. ब्रह्मचर्य, ग्रस्ताश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम. 25 वर्षाचा एक आश्रम, 25-100 वर्षाचं आयुष्य. त्यानं आश्रमामध्ये शिक्षण पूर्ण केलं आणि लग्न झालं महादेवचं. नाही का, माधव लग्न झालं. लग्न झाल्यावर मग जिथं शिक्षण घेतलं त्या गुरुला विसरला, नातेवाईक विसरला, सगळं आपापल्या संसारामध्ये रम्मान झाला. नाही का, माझी बायको, माझी मुलं, माझा प्रपंच. गाड्यावर गाड्या, माड्यावर माड्या, घरी कपाटभर साड्या. नाही का, आमचं म्हणतो माझं 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 म्हणून